आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे या घोषणांनी विशाळगड पायथा दणाणून गेला। हिंदुत्ववादी संघटना, हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा म्हणून महाआरतीचं आयोजन केलं होतं। यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावत मुसळधार पावसातही अतिक्रमण मुक्तीचा नारा दिला। पायथ्याला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांदल घराण्यातील अनिकेत बांदल, संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी महाआरती केली। यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की राज्यातील सरकारने 1 महिन्याच्या आत विशाळगडावरील 164 अतिक्रमणे, प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणे बुलडोझर लावून जमीनदोस्त केली तशा पद्धतीने जमीनदोस्त करावीत, अन्यथा विशाळगडावरील मलिक रेहान मशिदीची शिवभक्त बाबरी ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली त्या पद्धतीने विशाळगड मुक्त करते। मलिक रेहान मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार होता, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला 90% हिंदूच जातात। त्या हिंदूंना लाथा घाला आणि ज्याच्या घरात मलिक रेहान दर्गाचा फोटो लावला आहे तो काढून टाकण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी प्रतापगडाप्रमाणे विशाळगडही अतिक्रमण मुक्त करण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे असंही सांगितले। नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे त्यांचा स्मृती देणारे स्मारक उभं करावं। यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे म्हणाले की किल्ल्यावर 156 अतिक्रमण आहेत। यात 3 मजली मस्जिद, दर्ग्याचं अतिक्रमण सुद्धा आहे। राजगडावरचे एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी 1000 परवानग्या घ्याव्या लागतात। मग ही अतिक्रमणं झाली कशी? ही सगळी अतिक्रमणं त्वरित पाडली जावेत अशी सरकारकडे मागणी आहे। यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हिंदू एकता आंदोलनाचे 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले। हिंदू एकताचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय संजय जाधव, माननीय अवधूत जाधव खनबाग अध्यक्ष, माननीय अनिरुद्ध कुंभार सांगलीवाडी, सुजित पाटील, श्रीधर मिस्त्री, संजय निकम, सचिन देसाई, मनोज साळुंखे, प्रकाश निकम, प्रदीप निकम अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, कोल्हापूर शहर अध्यक्ष गजानन तोडकर, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत बराले, गणेश नारायण, बापू वडगावकर, संजय साळवीकर तसेच हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। 1 महिन्याच्या आत ही सगळी बांधकामं स्पेशल वकिलांची फौज हायकोर्टामध्ये उभे करून स्टे उठवून ही जमीन दोस्त करा, अन्यथा आम्हाला हातामुळे कायदा घ्यावा लागेल याचा इशारा या ठिकाणी मी सरकारला देतोय। शिवभक्तांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। आमची जर सहनशीलता संपली तर बाबरी जशी विध्वंस केला तसा हजरत मीर पलीकडे यांचा दर्गा उद्ध्वस्त करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याला भेटून सांगितलं 7 तारखेला विशाळगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्रातला शिवभक्त एकवटतोय। विशाळगडावर दर्गा हजरत मलिक रेहान च्या नावानं बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे। त्या दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरवला जातो। त्या उरुसाच्या निमित्तानं हजारो कोंबड्या आणि बोकड्यांचा बळी दिला जातो, दारूचा महापूर वाहतो। जो विशाळगड नरवीर बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडेंच्या रक्तानं नाहीला तो आज बोकडांच्या आणि कोंबड्यांच्या रक्तानं त्या ठिकाणी तो गड नाहतोय। तो गड पवित्र करायचा प्रयत्न, तो गड नाचवायचा प्रयत्न ही लांडगी करताय। हे आम्ही सहन करणार नाही।